नमस्कार, माझं नाव पोपट गुंड, प्रॉपर राहणार काटावेडा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. काय झालेलं होतं? काय झालं, आमची आत्या म्हणजे आता हे माझे मेव्हणे आहेत. तर आमची आत्या साधारणतः 24/12/2025. काय आत्याचं नाव काय? आत्याचं नाव उल्हासाबाई संतू डोंगरे. ही प्रॉपर राहणारी आमच्या गावातलीच, म्हणजे गावामध्येच तिला दिलेलं. तर ही आपल्या नातीकडं 24/12/2025च्या आधी 3 दिवस कळंबला त्या ठिकाणी गेलेली होती नातीला भेटायला. तर तिकडनं येताना 24 तारीखला आळा फाट्यावरती नातीच्या सासूने त्यांना इथं आणून सोडलं आळा फाट्यावरती आणि बसमध्ये बसून दिलं एस टीमध्ये. तर त्यांना आण्याला उतरायचं होतं. तर बसमध्ये बसल्याच्या नंतर आज जो आरोपी आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पकडला गेलेला आहे, तर तो आरोपी त्यांना गाडी एस टीमध्ये भेटल्याच्यानंतर त्यांनी अशी इकडली तिकडली ओळख काढली आणि ओळख काढून बेल्ल्यामध्ये त्यांना उतरवलं. बेल्ल्यामध्ये उतरवल्याच्या नंतर त्यांना सांगितलं की मी तलाठी आहे आणि मी पारनेर तालुक्यातील किनी करंडी हे गाव सांगितलं. त्या किनीचं आहे म्हटले आणि मी तुमच्या घरी आलो होतो. तर आत्यांना पण वाटलं आला असेल कधीतरी काय असं, म्हणजे थोडी फूस लावून त्यांना बेल्ल्यामध्ये उतरवल्याच्या नंतर बँक ऑफ इंडिया त्या ठिकाणी त्यांना नेलं. तर तिथं नेल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुमची पेन्शन आलेली आहे आणि ती बँकेमधून काढायची, तर तुम्ही माझ्याबरोबर चला म्हणून त्यांना तिथं नेलं. तिथं नेल्याच्या नंतर तो बँकेमध्ये गेला. बँकेतून परत बाहेर आल्याच्या नंतर त्याने थोडं साईडला नेलं बँकेपासून आणि त्यांच्या गळ्यातलं जे डाग होतं तर ते डाग त्यांनी मागितलं. तर त्यांना काही समजलं नाही. त्यांनी ते गळ्यातील साधारणतः 3 ते 3.5 तोळ्याचं डाग त्यांनी त्याच्या हातामध्ये काढून दिलं. काढून दिल्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की मी माझी गाडी घेऊन येतो. तो जे गाडी आणायला गेला तर तो काय रिटर्न आला नाही. त्याच्यानंतर 15-20 मिनटं आत त्यांनी वाट बघितली. तर त्यांना जाणवलं की आपली फसवणूक झाली. मग त्यांनी त्यांच्या मुलाला फोन केला. हा मोठा मुलगा आहे त्यांचा, बाबाजी यांना फोन केला. फोन केल्याच्यानंतर त्यांनी मला फोन केला. आम्ही घरून बेल्ल्यामध्ये आल्याच्यानंतर पोलीस स्टेशनला गेलो. तर त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं की आळा फाट्याला जाऊन तुम्ही तक्रार द्या. आम्ही इथं आळा फाट्यावरती आलो. साहेबांकडे तक्रार दिल्याच्यानंतर साहेबांनी सांगितलं की आपण चौकशी करू. तर त्यांनी लगेच साहेबांनी आम्हाला अतिशय तत्परता दाखवून त्यांचा एक माणूस आमच्याबरोबर दिला. CCTV जे संपूर्ण होते ते संपूर्ण CCTV चेक केले. तर त्या CCTVमध्ये त्या आरोपीचा चेहरा स्पष्ट दिसला की त्यांच्या समोर आत्यांबरोबर बोलताना त्या आरोपीचा चेहरा स्पष्टपणे दिसला. आणि त्या CCTV फुटेजच्या आधारे साहेबांनी साधारणतः आता जवळपास 1 महिना होईल या गोष्टीला. या 1 महिन्यामध्ये आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सन्माननीय जाधव साहेब असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील किंवा बेल्ला बीटचे जे संपूर्ण अधिकारीची टीम आहे, त्या सर्व टीमनी एकत्रित एक चांगल्या पद्धतीचा तपास करून या आरोपीला 1 महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण मुद्देमालासहित जेरबंद केलेलं आहे. तर साहेबांचं मी आमच्या वतीनं साहेबांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो. कारण आम्ही पारनेर तालुक्यातले प्रॉपर, परंतु आम्ही ही घटना जुन्नर तालुक्यामध्ये घडली म्हणून आम्हाला हा गुन्हा या ठिकाणी आळाफाटा पोलीस स्टेशनला नोंदवावा लागला. तर आम्ही इथं आल्याच्या नंतर साधारणतः हे 1 महिन्यामध्ये आम्हाला बाहेरून अशी माहिती मिळाली की जाधव साहेब या पोलीस स्टेशनला जेव्हापासून रुजू झालेत तेव्हापासून एक चांगल्या पद्धतीनं गुन्हेगारी या परिसरामध्ये कमी झालेली आहे. परंतु जी फार प्रमाणात जी गुन्हेगारी चालू आहे त्या गुन्हेगारीला आळा बसावा म्हणून जाधव साहेब प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करतात. त्यांची संपूर्ण टीम त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करते. साहेबांनी अतिशय तत्परता दाखवून आमचे हे जे गेलेले आत्यांचे जे डाग होते ते डाग आरोपीला पकडून संपूर्ण मुद्देमालासहित त्या आरोपीला जेरबंद करून आज या ठिकाणी त्यांनी जेरबंद केलेलं आहे. तर साहेबांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो. आणि आमच्या बाबतीत जी घटना घडली ही घटना अजूनही कोणाच्या दुसऱ्या बाबतीमध्ये घडू नये म्हणून मी आपल्या सर्व पत्रकारांच्या माध्यमातून
मी पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकाऱ्यांना, आदरणीय जाधव साहेब असतील, या सर्वांना एक आव्हान करू इच्छितो, संपूर्ण नागरिकांच्या वतीने एक आव्हान करू इच्छितो की असे जे आरोपी आपण पकडताय, हे आरोपी भविष्यामध्ये सुटता कामा नयेत. कारण हे असे आरोपी जर मोकाट सुटले तर गुन्हेगारीचं प्रमाण वाढतं. म्हणून मी संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या वतीनं साहेबांना विनंती करतो की यांना एक कठोरात कठोर शिक्षा या ठिकाणी घडावी, की जेणेकरून परत ही अशा पद्धतीचा गुन्हा करण्यास कचरतील, म्हणजे भविष्यात यांच्याकडून कुठलाही गुन्हा त्या ठिकाणी होणार नाही. मी साहेबांचं परत एकदा मनपूर्वक संपूर्ण तालुक्यातील जनतेच्या वतीनं मनापासून आभार मानतो. धन्यवाद. या ठिकाणी तुमची ज्या आत्या आहे त्यांचं वय किती आहे साधारणतः त्यांचं वय एक 68 ते 70च्या आसपास त्यांचं वय असेल. आळेफाटा पोलिसांनी केलेल्या कामगिरीवरती तुम्ही 100% समाधानी आहे? 100% समाधानी आहे. कारण असे अधिकारी जर समाजामध्ये असतील तर 100% समाजसुद्धा त्यांना डोक्यावर घेतल्याशिवाय राहत नाही. कारण आज आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बघतो तर गुन्हेगारीचं प्रमाण हे खूप वाढत चाललेलं आहे. परंतु आळेफाटा पोलीस स्टेशननी, साहेबांनी त्यांच्या टीमच्या मार्फत जी कामगिरी या ठिकाणी केलेली आहे ती निश्चितच या ठिकाणी वाखाणण्याजोगी कामगिरी आहे.